सर्व अखेरचा निरोप म्हणलं तरी चालेल देण्यासाठी आलेल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आज ह्या पंख कुटुंबावर अशी वेळ आलेली आहे की जसं पंख तुटलेल्या पक्षाची जी अवस्था होते त्याप्रमाणे त्यांच्या आई वडिलाची अवस्था झाली असणार आहे. आणि म्हणून शासनानं आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय पवार साहेब, अजितदादा पवार आहेत, यांच्याकडे अशी मागणी करायची आहे आपल्या सर्वांच्या वतीनं की किमान त्यांना 50 लाखाची मदत तातडीने मिळावी. 50 लाखाची मदत तातडीने मिळावी. कारण तोंडाला आलेला घास तो निघून गेलेला आहे आणि पंख तुटलेल्या अवस्थेप्रमाणे आई वडील घरामध्ये पडलेले आहेत. त्यांना आज उपजीविकेसाठी काहीच नाही आणि त्यांची अवस्था काय झाली असेल. आपण एवढे दुःखामध्ये आहोत तरी आपल्याला एवढं दुःख वाटत आहे तर ते किती दुःखामध्ये असतील. मी या ठिकाणी आपला वेळ न घेता करपाया आणि समोरच्या व्यक्तींना प्रत्येकाला सांगतो की 2 मिनिटाच्या वर श्रद्धांजली 2 मिनिटाच्या पुढे बोलू नका.